आज संकष्टी चतुर्थी 28 मार्च गुरुवार, दत्ताचा वार, गुरूंचा वार आणि गणेशाची पण आराधना पूजन करतो आपण. विद्येची देवता त्याला वंदन करूया आणि आपल्या सगळ्या मनोकामना ज्या असतील विद्येच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत त्या पूर्ण कर म्हणून प्रार्थना करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुराणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. आता अध्याय 14वा गुणातीत होऊ पाहिजे. कालच मी म्हटलं 24वा श्लोक झालेला नाही, 24वा आज घ्यायचा आहे आपल्याला. 23वा श्लोक झालेला होता आणि ज्ञानदेवांनी बरेच खरं त्याच्यावर दृष्टांत दिलेले आहेत. गुणातीताची लक्षणं की जो तटस्थाप्रमाणे तिराहितासारखा त्रिगुणांनी युक्त, कधीही विचलित होत नाही आणि सगळं जे करतायत हे गुणच करता आहेत असा, स्वतःकडे कर्तृत्वाचा संबंध नाही असं जाणून जो स्थिर राहतो, चंचल होत नाही, तो गुणातीत होय. असे दोन त्यातले लक्षणं सांगितली होती. आता आचरणाच्या बाबतीतलं जे लक्षण आहे ते 24व्या श्लोकात सांगतायत. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. सगळं सम हा शब्द फार छान आहे बघा. समान कसा आहे तो? यहा म्हणजे जो. यहा हे अध्यारूत आहे. जो स्वस्थ आहे. स्वस्थचा अर्थ आहे स्वस्मिन तिष्ठती इति, म्हणजे आपल्याच ठिकाणी जो स्थिर राहतो तो स्वस्थ. नाही तर लोक सगळं बाहेर आपलं दृष्टी, नजर, मन भिरभिरत असतं आणि ते शांत होतच नाही. म्हणून आयुर्वेदानं सुद्धा स्वस्थ माणसाची लक्षणं सगळी सांगितली. तिथंही त्यांनी तेच सांगितलं होतं. समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया. तर सम सगळं ज्याचं आहे असा जो, आणि आत्मेंद्रिय मनः, ज्यानं स्वस्थ आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्य सम आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्युच्यते. तर ज्याच्या ठिकाणी सगळं हे समावस्थेत असतं, तसे इथे सांगतात समदुःख सुख स्वस्थ. सुख आणि दुःख हे समान मानणारा. आणि पुढचा शब्द तर फार महत्त्वाचा आहे, समलोष्टाश्म कांचनः. त्याच्यात 3 शब्द आहेत. सम समान, लोष्ट म्हणजे माती, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. किती छान आहे बघा. समलोष्टाश्म कांचनः. पुढं म्हटलंय धीर हा खालच्या ओळीला आहे
तुल्य प्रिया प्रियो धीरः, तुल्य निंदात्म संस्तुती, तो एकच शब्द आहे, तुल्य निंदात्म संस्तुती. तुल्य प्रिया प्रिय, तिथं दोन शब्द आहेत, प्रिय आणि अप्रिय. तुल्य मानणारा म्हणजे तोडीचा मानणारा, समान मानणारा. सारखाच समशब्द नको म्हणून तुल्य शब्द वापरला आता, की प्रिय आणि अप्रिय गोष्टी समानच. बघा किती छान आहे. आणि तुल्य निंदात्म संस्तुती, निंदा आणि आत्मस्तुती या दोन्ही गोष्टी समान मानणारा असा जो असतो तो गुणातीत असतो. खरंच सांगते, या गुणातीत माणसासारखं हल्ली कुणी स्तुती केलेली सुद्धा खरंच नको वाटते. म्हणजे त्याची आवश्यकताच नसते, आणि निंदाही केली तरी त्याचा काही फार विचार करायचा नाही. तर असा जो आहे तो गुणातीत आहे. सोपा आहे शोध. अशा अर्थाचे भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायापासून जिथे जिथे श्लोक गेलेले आहेत ना, ते सगळे एकत्रित करायचे. मग लक्षात येईल की भगवद्गीतेत हा समत्व योग कसा सांगितला. आता या समलोष्टाश्म कांचनवर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तीच थोडी पुनरावृत्ती करणार आहे. पण आधी समश्लोकी बघूयात आपण. आत्मत्वे समजोपाहे सोने पाषाण मृत्तिका. आत्मत्वाप्रमाणेच सगळ्यांमध्ये आत्मतत्व एकच आहे, याप्रमाणे जो सोनं, पाषाण आणि मृत्तिका यांना समान मानतो. सोपं बरं काय. धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय प्रिय. आणि तो धैर्यवंत असतो. धीर हा शब्द वापरलेला आहे. धैर्यवान आहे, आणि निंदा आणि स्तुती त्याला समानच आहे. तसं प्रिय आणि अप्रिय गोष्ट सुद्धा सगळं सारखंच. किती शांत असेल बघा त्याचं मन. मला हे आवडतं, मला ते आवडतं, भाषाच नाही. आणि मुलांवर जर आपण हे संस्कार केले ना, हा श्लोक त्यांना लहानपणापासून बिंबवला पाहिजे. त्याची खरं बिचारायची काही आवड नसते. जे समोर दिल ते आपण खात असतो, पण आपण त्याला म्हणतो बघ छान छान आहे, हे असं आहे. म्हणजे आपण तो शब्द वापरून त्याच्यामध्ये हा भेदभाव निर्माण करतो. तुकाराम म्हणतात, न प्रिय आलिया संतोषे अप्रियात नहे रोषे सुख दुःखादि विशेषे एक सुखे जो सेवी. कोणी निंदिला वंदिला प्रावृट ऐकेना तयाला कोठे रुसला फुगला ऐसे गुण तो नेघे. असं त्याच्या बाबतीत कुठं दिसणारच नाही की तो अमक्या ठिकाणी रुसला होता, फुगला होता, काही नाही. सगळीकडे समवृत्तीने राहतो. स्वात्मनिष्ठेते न सोडी ध्रुवतपा त्रिदश कोडी छळिता भक्ती न तो सोडी मधुवनी मनोहर. भेंडा धोंडा की सुवर्ण, हे 3 शब्द छान वापरलेत बघा. भेंडा धोंडा की सुवर्ण परीक्षू नेणे वर्णावर्ण तोगा झाला तरी वर्ण तुका तरी मतप्रिय. वर्ण अवर्ण गुरा पांढरा काळा काही नाही बघा. आणि वामन पंडित म्हणतात, प्रिया प्रिय सुखे दुःखे स्वनिंदा स्तुती सम आत्मनिष्ठ जया तुल्य भेंडा धोंडा सुवर्णही. त्यांनी मातीसाठी हा भेंडा शब्द वापरलेला आहे. भेंडा धोंडा त्याची एक लय वेगळीच तयार झालेली आहे. त्यामुळे गोखले म्हणतात, समदुःख सुखी स्थिर सोने माती शिला सम. प्रिया प्रिय स्तुती निंदा धीर मानीच सारखी. समदुःख हे म्हणतात गोखले. आता पुढे सेनापती बापट म्हणतात, समदुःखे सुखे तैसे सोने पाषाण मृत्तिका समप्रिया प्रिये निद्रा समप्रिया प्रिये निंदा स्तुती जामुद्दिमंत तो. नंदापुरे,
समसुख दुःखी समान देखे माती कांचन पाषाण धीरवंताला तुल्य प्रिया प्रिय निंदा स्तुती ही एक सम. जो धीरवंत आहे, धीरवंत शब्द आपण धीराचा धीरवंत, आपण धैर्यवंत म्हणतो पण त्यांनी धीरवंत छान म्हणलं. आता हरिपंडित म्हणतात इष्टानिष्टे सौख्य देखे अनेकी. इष्टानिष्टे, इष्ट म्हणजे आवडीचं, अनिष्ट म्हणजे न आवडीचं. इष्टानिष्टे सौख्य देखे अनेकी निंदा स्तोत्रे जे जशी प्राप्त लोकी. तेणे तेणे तो जो मनी स्थिर राहे मृत्पाषाण स्वर्ण ही तुल्य पाहे. मृत्पाषाण समास केला. मृत म्हणजे माती, पाषाण मृत म्हणजे मृत पूर्ण नाही आहे, मृत अर्थ. मृत्पाषाण सुवर्ण सगळं एकच मानतं, असं आपण मानायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. आणि आता हे ऐकून 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 असं कोरलं गेले बघा मनावर की ही गोष्ट प्रिय ती गोष्ट प्रिय असं काहीही नाही. पूर्वीच्या काळी असं असायचं का, पूर्ण ताट भरलेलं असायचं. त्या लिंबाच्या फोडीपासून मीठ चटणी काय सगळं 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 असं इतकं भरलेलं ताट असायचं. एखादं भरीत, एखादं रायतं, पंचामृत, कुठेतरी वाटली डाळ, इकडे तळण, पापड, कुरडया, भजी. मुद्दाम सगळ्याचा उल्लेख करते. आज चतुर्थी आहे, चतुर्थीला हे सगळं आठवायला पण नको आहे. पण मला असं आठवतं की ते सगळं ताटातलं खावं हे अपेक्षित असायचं. म्हणजे त्यातला हा पदार्थ चांगला आणि तो पदार्थ वाईट असं मुळीच नसायचं. तसं संसारामध्ये सुद्धा कधी क्षण आनंदाचे येतील, कधी क्षण दुःखाचे येतील. ते एका तराजूत दोन्ही समान मानायचे. म्हणजे सुखाने हुरळून जायचं नाही, दुःखाने होरपळून जायचं नाही, इतकं ते साम. म्हणून समलोष्टाश्व कांचना हा ह्या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे की हा गुणातीत कसा असतो. आता त्याच्यावरनं मी जे तुम्हाला म्हटलं आधी, शंकराचार्य काय म्हणतात बघूया. जो सुखदुःखाच्या बाबतीत समान आहे, सुख आणि दुःख सारखीच आहेत असं त्याला वाटतं, आणि जो स्वस्थ अर्थात आपल्या स्वरूपामध्ये राहून प्रसन्न असतो. दगड किंवा सुवर्ण यांच्या बाबतीत ज्याला विचार समान असतो आणि जो प्रिय आणि अप्रिय दोन्ही गोष्टी समान आहेत असं समजतो, जो धीर बुद्धिमान आहे त्याच्याप्रमाणे निंदा आणि स्तुतीसुद्धा समतुल्यच असतात, समान झाली आहे असं समजणारा तो खऱ्या अर्थानं संन्यासी. इथं त्यांनी संन्यासी शब्द वापरला. गुणातीत म्हणजे काय, तो संन्यासी आहे. आत्ता तर बघा त्या समर्थांच्या ह्याच्यातले वाचत होते की जो सदैव लक्षण म्हटलेलं आहे, इतकी सुंदर लक्षणं सांगितलीत बघा सगळी, की ह्या सगळ्या चांगल्या गुणांचं देवाच्या सारखी, स म्हणजे समान, देव म्हणजे देव. देव कसा आहे बघा, भगवंत कसा आहे, राम घ्या, कृष्ण घ्या. आता तो एवढ्या लहान वयातल्या त्या कृष्णाने केलेले तर पराक्रम अगदी आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहेत नाही का. पुतनेचा वध काय, त्या तृणासुराला मारलेलं काय, किंवा नलकुबेर वृक्षरूपात असतात तर त्या वृक्षाच्या इथून त्याची उखळ जात नाही तर त्याला जरा ढुसणी एवढी देतो तिथून जाण्यासाठी की सगळे एवढे मोठे 2 वृक्ष उन्मळून पडतात. आणि पूर्वी ज्यांना शाप मिळालेल्या नारदांकडून नलकुबेर, त्या दोघांमधनं ते दोघं जण चांगल्या सुंदर देहानं तिथे उपस्थित होतात आणि भगवंताची स्तुती करतात. तर भगवंताला सगळे सारखेच आहेत, वृक्षही तसेच, त्याच्यामधून प्रकट झालेले ते दोघे. आणि त्यांनी कधी त्याच्यावर राग नाही धरला की तुम्ही एवढं पूर्वीच्या काळी असे अनिर्बंध वागलेले आहात तर तुम्ही आता असेच राहा, असं नाही. त्याला आता चांगली बुद्धी मिळालेली आहे ना, चांगली योनी मिळालेली आहे ना, तर पुन्हा त्याचं तुम्ही कल्याण करा असं ते सांगतात त्यांना. आता याच्यावरनं समलोष्टाश्म कांचनहाचं सगळ्यांना नारद मुनींच्या, नारद म्हणण्यापेक्षा संत नामदेवाच्या जीवनातला प्रसंग तुम्हाला माहिती असेल.
परिसा माधव असा जो आहे त्याचाच शिष्य म्हणा किंवा बरोबरीचा, त्यानं देवीची आराधना केलेली असते आणि देवीची प्रार्थना केल्यामुळंच तिचं आराधना म्हणा किंवा तिची खूप स्तवन केलं आणि त्यामुळे देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि देवीनं त्याला एक परीस दिला. परीस कशासाठी दिला की त्याचं सगळं दैन्य दारिद्र्य दूर व्हावं. त्यानं तो देवघरात ठेवला आणि मग जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तो परीस तो लोखंडाला लावायचा, त्याची बायको लावायची आणि त्याचं सोनं झालं की ते सोनं विकून आपला उदरनिर्वाह करायचा. परिसा भागवत म्हणलेलं आहे त्याला. तर छान चाललेलं त्याचं असतं आणि नामदेवसारखा बाहेर जायचा, इकडे जायचा, सतत त्याची कीर्तनं सगळी हे, आणि त्याच्या घरात तशा अर्थानं दारिद्र्यच. त्याची बायको जी आहे ती एकदा त्या परिसा भागवतच्या बायकोकडे जाते आणि म्हणते की म्हणे तुमचं कसं काय एवढं सगळं व्यवस्थित चाललं आहे गं? तर ती म्हणते माझ्या ह्याच्यामध्ये आम्हाला मिळालेला हा परीस आहे ना, या परिसामुळं आम्ही चांगले राहतो, एकदम मजेत राहतो. तर ती म्हणते मला एक दिवस देतेस का थोडा वेळ? म्हणजे मी काय करीन, माझ्या पण काही लोखंडाच्या वस्तूला हे परीस लावून घेईन, थोडंसं आमचंही दारिद्र्य कमी होईल. मला घरात काहीच नाही आज, तर मी ते सगळं विकत आणेन. ते आता मैत्रिणी असतात, शेजारणी मैत्रिणी, तिनं दिला बाई, प्रेमानं दिलं. फक्त म्हणली मला परत दे. म्हणली देईन ना, माझं काम झालं की मी लगेच तुला परत देते. गेली, तिनं 2-4 वस्तूंना लावलं, त्याचं खरंच सोनं झालं, तिला मजा वाटली, आनंद झाला. बाजारात गेली, त्या वस्तू विकल्या आणि त्याचं सगळं आवश्यक त्या वस्तू आणल्या. आज छान खीर पोळीचाच बेत केला, भाज्या केल्या, सगळं केलं आणि छान ताट जेवायला तयार केलं. नामदेवाची वाट बघत बसली आणि एवढ्यात काय झालं तर ते परीस द्यायचं विसरून गेलं. तर नामदेव जेवायला बसला. अरे वा म्हणतो, आज हे काय एवढं कसं काय, कशाबद्दल आपल्याला सगळं. मग तिनं तशी ती भाबडी असते, अशी काही बायका बघा अशा लपवून ठेवतात, तसं नाही तिचं स्वभाव. मग तिनं सगळं सांगितलं की असं असं मी आणलं, मग त्याच्यापासून हे सोनं झालं, मग मी तो म्हटला कुठं आहे तो? तिला वाटलं त्याला बघायचं आहे कसा आहे परीस. तिनं आणून दिला देवघरातनं, तिनंही देवाची इथं ठेवलेला आणून दिला. तो उठला जेवता जेवता, तो परीस हातात घेतला आणि चंद्रभागेमध्ये जाऊन बिरकावून दिला. त्याला फार वाईट वाटलं, राग आला की अशा ह्याच्यावर आपण ह्या फुकट मिळालेल्या आणि भगवंताच्या ह्याच्यावर असं जगणं बरोबर नाही. झालं ते परिसाची बायको थोड्या वेळानं आली, संध्याकाळच्या वेळेला. अगं म्हणे परीस नाही दिलास. अगं म्हणे काय सांगू, असे नामदेवांनी सगळा टाकून दिला. तो परिसा तर ताड 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 असा आला त्याच्याकडे क्रुद्ध होऊन आणि म्हणे काय समजतो स्वतःला, एवढं माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं होतं तेही तुला बघवलं नाही का, आणि दे म्हणे मला परीस. तो म्हणतो तुला परीसच पाहिजे का? म्हणे हो पाहिजे, चल म्हणे माझ्याबरोबर. गेला चंद्रभागेमध्ये, गेला आत उभा राहिला आणि चंद्रभागेतनं असे ओंजळभर दगड काढले, जेवढे हातात त्याला आले. त्याच आकाराचा नव्हता, लहान मोठे सगळ्या आकाराचे काढले दगड. तो म्हणते हे तर साधे गोटे आहेत, यांचा काय उपयोग, बघ म्हणे तिथला एक गोटा घेऊन बघ. त्याने एक गोटा घेतला आणि जाऊन पाहतो, मग ते सगळेच गोटेच परीस होते हो. तेव्हा त्या परिसाच्या भागवताच्या लक्षात आलं की आपण कशाला महत्त्व देत होतो. या नामदेवाच्या हातात तर सगळंच सोनं आहे, तो ज्याला हात लावल ते सोनं आहे. आपण सुद्धा कष्टाने असं सोनं निर्माण करायला पाहिजे. आणि मग त्यानं ते सगळे दगड चंद्रभागेमध्ये टाकून दिले. मला हे समलोष्टाश्म कांचन ही कल्पनाच फार आवडली. रामकृष्णच्या जीवनामध्ये असंच झालेलं आहे. त्यांनी तेच केलं की सोन्याची नाणी, दगड, माती सगळ्याचे ढीग करून गंगेच्या तीरावर बसले आणि एक एक टाकत राहिले. दगड, माती, सोनं सगळ्याला कशाला विरुद्ध म्हणायचे. सगळे ढीग संपत आले. एक माणूस म्हणतो अहो काय चाललंय, काय दगडाला काय सोनं म्हणताय, मातीला काय सोनं म्हणताय आणि सोन्याला काय दगड माती म्हणताय. अरे म्हणे सगळं समान वाटलं पाहिजे ना, सगळं समानच आहे. दगड काय, तसं जर म्हणलं तर आपल्याला आयुष्यात मातीची गरज असते, शेत त्याशिवाय होणारच नाही आहे. दगडांची गरज आहे
आणि तेवढीच किंमत त्या सोन्याला आपण, आता तर काय सोनं चढत चाललं आहे, मला तर ते ऐकावंसंही वाटत नाही आणि बघावंसंही वाटत नाही. त्यामुळं समदुःख सुखस हे तर कदाचित करणं शक्य आहे, पण समलोष्टाश्म कांचन अशा सगळ्या समान मानल्या गोष्टी, मग प्रिय अप्रिय सगळं, निंदा स्तुती, हे जर सगळं समान मानायला लागलं तर आपोआप आपण गुणातीत होऊ. मग आता यातला एक एक आयटम घ्यायचा रोज. सुख दुःख, ज्या दिवशी जे दुःख असेल ते छान सुखासारखं मानायचं, जे सुख असेल तेही दुःख मानून शांत राहायचं, कुरळून बिरळून जायचं नाही. ठीक आहे, खूप सुंदर असं आहे. आता हे शेवटचे श्लोक चालले बघा, फार वेळ जातो, पुढचा बघूया. तसाच पुढचाही श्लोक आहे, म्हणजे अगदी 12व्या अध्यायातलीच पुनरावृत्तीच इथे दिसते. मानापमानयोस्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. बघा, मान अपमानयो तुल्य, हा, आणि पुढं तुल्य म्हणजे तुल्य हाच पाहिजे, विसर्गाचा ओ झालेला आहे. तुल्य हा मित्र अरी पक्षयो हो, तो समास झालेला आहे, मित्रारी पक्षयो हो. आणि सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. आता गुणातीत कशाला म्हणायचं, या श्लोकापर्यंत अजून चालू आहे की मानापमानयो हो तुल्य, हा मान आणि अपमान या दोन्हीच्या बाबतीत समान असणारा, सम असतो. म्हणून आमचे ते कौंडिण्य सर म्हणायचे की म्हणे, बाई, या जगात कशावर विश्वास ठेवायचा नाही. लोक आज सन्मान करतील आणि उद्या धिक्कार करतील, आणि त्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला समान वाटतील ना, तेव्हा ते त्यांचे शब्द मला ह्या श्लोकामध्ये नेहमी आठवतात की मान आणि अपमान हे समान वाटलं पाहिजे. तसंच तुल्य हा मित्र अरिपक्षयो, मित्र म्हणजे मित्र, आणि अरी या दोन्हींच्या पक्षांच्या संदर्भात सुद्धा जो, म्हणजे मित्रपक्ष आणि हरिपक्ष, आपल्याला फक्त वधूपक्ष आणि वरपक्ष माहिती असतो, पण तिथे सुद्धा बघा दोन्ही समान मानले तर हे काय म्हणतात ना, मान अपमान, तिथे जे मान घ्यायचे असतात, सासूचा मान, सुनेचा, कशाचा मान, यांचा मान, तर तो मान शब्द काढून टाकला तर लग्न एकदम छान होईल. आणि मान 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 घेत बसले तर ते छानचं सगळं त्रासदायक होऊन जातं, दुःखदायक होतं ते लग्न. म्हणून दोन्ही गोष्टी ह्या समान मानायच्या आहेत. आणि मित्र आणि अरी, मित्रपक्ष आणि अरिपक्ष, मित्र म्हणजे मित्र, अरी म्हणजे शत्रू, दोघंही समान. आता तुम्ही म्हणाल मग रामाने कशाला ह्याला मारलेलं आहे, रावणाला, पण तरीसुद्धा त्यांनी मेल्यानंतर रावणाची सगळे संस्कार करायला सांगितलेत, कारण तो जरी शत्रू असला तरी मरणांता आणि वैराणी, मरण झालं की ते वैर संपलं. त्यानं जो गुन्हा केलेला होता, अपराध केला होता, त्याच्यासाठी तो त्याला शासन करणार होता. तो शत्रू आहे म्हणून नाही, शत्रू बनला, तो शत्रुत्व त्यानं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून अरी आणि मित्र यांच्या बाबतीत जो समान आहे. आणि सर्वारंभ परित्यागी, कुठल्याही सगळ्या आरंभामध्ये कर्तृत्व किंवा कर्तेपणाचा अभाव, त्याचा त्याग करतो, कर्तेपणाच्या अभिमानानं रहित असतो. सर्वारंभ परित्यागी, पूर्णपणे त्याग केलेला असतो. परीक्षेचा अर्थ काय, परी म्हणजे सर्व बाजूने, ईक्ष म्हणजे पाहणे, ती परीक्षा म्हणजे अगदी पूर्ण सगळ्या त्या विषयाचा, सगळ्या त्या ग्रंथांचा पूर्ण अभ्यास केलेला असतो, म्हणून ती परीक्षा म्हटलं जातं. तसं इथं काय म्हटलं, परित्याग, पूर्णपणे त्याग करायचं. आरंभामध्ये कर्तेपणाच्या अभिमानानं रहित असतो. तिथं जरा एवढंसं काही काम सुरू केलं की ढणढण ढणढण, आता तर काय पोस्टर्स रे, बॅनर्स रे, आणि पेपरला बातम्या रे, आणि पेपर तर काय हल्ली TV लगेच, हां, सगळ्या गोष्टी ते आता, ज्याला जास्त प्रसिद्धी आहे, पण हा मात्र सगळ्याचा त्याग करणारा असतो आणि गुणातीत असतो, गुणांच्या अतीत गेलेला असतो, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला असतो. त्या कसलाच अभिमान त्याला नसतो, म्हणून त्याला गुणातीत सौच्यते असं त्याला
गुणातीत म्हटलं जातं. फार आवडतात की दोन्ही श्लोक मला फार आवडतात. मानापमान जो नेणे, नेणे जो शत्रुमित्रही, आरंभ सोडिले ज्याने, तो गुणातीत बोलिला. मान अपमानी शत्रुसन्निधानी, मित्राच्या भुवनी सारी खाजो. द्वयपक्षी सम तपे भानुत्तम, तैसा न विषाम झाला कोणा. आरंभ सर्व ही टाकीतो न पाही, मन निसंदेही एकविध. पार्था गुणातीत तोची बोली जेत, ऐसी जेथे ख्यात तू क्या सम. हे एक छान उदाहरणाने दिलं की मित्राच्या भुवनी सारखीचो आणि शत्रुसन्निधानी मान अपमानी समानच. तो सगळीकडे समानच त्याची वृत्ती असते. काशीनाथ स्वामी म्हणतात, नभाचे परी तुल्य मानापमानी, समत्वे सदा शत्रुमित्रासी मानी. त्याची सर्व आरंभ चित सौख्य भोगी, गुणातीत तो बोलीचे राजयोगी. जो गुणातीत आहे तोच राजयोगी आहे. विवेकानंदांनी हे सगळे राजयोग, कर्मयोग, भक्तियोग छान सांगितले. त्यातला हा राजयोगी म्हणजे राजयोग करणारा तो राजयोगी. आठल्ले म्हणतात केरळचे, हो शत्रू की मित्र जया समान, की तुल्य जाला अपमान मान. आरंभ ज्या छान शिरे मतीत, त्याला गुणाच्या म्हणती अतीत. किती छान आहे. ज्याच्या मतीमध्ये आरंभ शिरतच नाही, ती गोष्ट आत्ता सुरू केली म्हणजे मी केली हा नसतोच मी त्याच्या ठिकाणी. आपण म्हणतो का भगवंतानी, आणि खरंच भगवंताची कृपा इतकी असते ना, सगळीकडून भरभरून आपल्याकडून कार्य करून घ्यायला लागतात बघा, प्रवृत्तच करतात आपल्याला. पुढं म्हणतात तते सुहृद मित्र शत्रू ही जाला समान, तसे तुल्य ही सर्व मानापमान. जये सर्व संकल्प संन्यास केला, गुणातीत ऐसे म्हणावेत याला. किंवा देशपांडे म्हणतात, अनादर आदर शत्रुमित्र तुल्य, प्रकृती करी कार्येश क्षुद्र वा अमूल्य. असे जाणूनी जो काम्य कर्म टाळी, म्हणती तो त्रिगुणातीत सर्व काळी. तो सतत त्रिगुणातीत असतो. तो एवढ्या सकाळच्या वेळेपुरता किंवा कार्यक्रमापुरता त्रिगुणातीत नाही होत. 24 तास म्हणजे कायम अखंड त्रिगुणातीत असा होतो. आता याच्यावरनं एक मित्र अरिपक्षयो हो. मान अपमानाची तर किती उदाहरणं असतील आपल्याला माहिती असतील. सगळे आपले देशभक्त आहेत, संत आहेत. त्यांनी कुणी हार घातले, कुणी कौतुक केलं नाही केलं म्हणून ते काही फार छान वागतील, त्यांच्याशी प्रेमळपणानं वागतील, आणि कुणी त्यांना धोंडे मारले बघा नव्हते, परळसुद्धा फेकून दिले. ज्ञानदेवांच्या बाबतीत तर फारच कष्ट त्यांना भोगावे लागलेले. ज्ञानदेव काय, चोखा काय, सगळेच. पण तरीसुद्धा जे समान राहिले, त्यांनी त्याचा थोडासा एक क्षणभर फक्त ज्ञानदेवाला दुःख झालेलं होतं, आणि त्यावेळेस ताटी बंद करून झोप बसलेला होता. आणि मग जेव्हा तिनं मुक्ताईनं त्यांना जेव्हा म्हणलं, चिंता क्लेश मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तेव्हा तिनं छोट्या बहिणीनं मातृत्वाचा सल्ला दिलेला आहे की हे सगळं मागं सारा आणि ताटी उघडा. खूप छान आहे ते सगळे अभंग त्यांचे. तसं हे समान मानणारे असे त्यांच्याच बाबतीत किंवा अन्य एका संतांचं उदाहरण असं दिलं जातं की खूप लवांब जमा घेऊन एक ते संत चाललेले असतात. आणि पूर्वीच्या काळी काही असे छान रस्ते बिस्ते नसायचे. अरण्यातनं, वनातनं, म्हणजे खाचखळग्यातनं, काट्याकुट्यातनं असे चाललेले होते. पुढे दरी होती, डोंगर होता, डोंगर दऱ्या, थोडासा समतल भाग दिसल्यानंतर त्यांच्याबरोबर खूप महिला पुरुष सगळे असे जो
अगदी कुटुंबच्या कुटुंब चाललेली होती. आणि मग ते रात्रीचा मुक्काम म्हणून त्या समतल भूमीवर सरळ असलेल्या भागावर छान झोपतात आणि त्या दऱ्यांमध्ये दरोडेखोर राहत असतात. तर त्या दरोडेखोरांना लक्षात आलं की इथं बराच हे आलेला दिसतोय समाज, आता आज आपली चंदी आहे चांगली, म्हणून ते उठतात आणि तिथे येतात आणि सगळ्यांना खबरदार, काय काय आहे तुमच्याजवळ ते सगळं काढून द्या, नाहीतर तुम्हाला मारहाण करू, मारून टाकू. तर संत म्हणतात ठीक आहे. सगळेजण शांतपणे, बायकाच जरा काचकूच करतात ना, एवढं दागिनं सोनं कसं काय द्यायचं. ते म्हणतात देऊन टाका, आपल्याला ही पिवळी माती नकोच म्हणे, आपल्याला आपली ही काळी माती बरी आहे. आणि त्यांनी सगळं काढून दिलं बायकांनी आणि ते सगळं घेऊन गेले. आणि त्यांनी रात्रीच्या वेळेला बघा हे कीर्तन करायचे सगळे संत. तर रात्र झाली, त्यांनी कीर्तन करायला लागले आणि कीर्तन करता काय झालं, त्यांच्या बोटातली अंगठी चुकून राहिलेली, ती द्यायचीच राहिली, ती अंगठी तशीच हातात राहिली. म्हणून ते धावतच त्या चोरांच्या मागे मागे शोधत गेले आणि म्हणले आहो थांबा जरा, हे म्हणे माझ्या हातात चुकून अंगठी राहिली, काय करायची ही पण ठेवून, हे घेऊन टाका म्हणे तुम्हाला. तर त्या चोरांना, दरोडेखोरांना आश्चर्य वाटलं की असा कोण एवढा आला की एवढंसं ते सोनं राहिलेलं सुद्धा आपणहून द्यायला येतो. म्हणजे त्यांना त्याची महत्त्व, मोठेपण कळलं. बरं म्हणतात ठीक आहे, कशाला आता राहू दे. नाही म्हणे, आम्हाला नको ते, आम्हाला ते पिवळी माती नकोच म्हणे. पण म्हणे एक काम करा, आज आत्ता इथं कीर्तन आहे ना, तर या कीर्तनाला या जरा सगळेजण, छान वाटेल तुम्हाला. आणि आम्ही संध्याकाळचा प्रसाद करणार आहे, तर तो प्रसाद पण घ्या. तर त्या आश्चर्य वाटतं, सगळेजण येतात आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर जेव्हा ते सांगतात, छान सगळं समजावून देतात की सर्वाभूती एकच परमेश्वर आहे, सुखानं हुरळून जायचं नाही, कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला ओरबाडून घ्यायचं नाही, दुसऱ्याचं सुख ओरबाडून स्वतः सुख मिळवण्यात काही अर्थ नाही, असं सगळं सांगितलं. त्यांना छान जेवण दिलं. बघा, चांगल्या घरचं, चांगल्यांच्या हातचं जर आपण प्रसाद घेतला तर लगेच त्यांच्या वाणीमध्ये, आचरणामध्ये बदल झाला. आणि ते सगळे त्या महाराजांना शरण आले. ते म्हणले आमची खूप मोठी चूक झाली, आम्ही तुमचं सगळं हिरावून ओरबाडून घेतलेलं आहे. आणि ते सगळं सोनं त्यांना आणून देतात, जे काय त्यांनी हिरावून घेतलेले होते. आणि म्हणतात की आज म्हणजे आता तो दिवस गेला, आता दुसरा दिवस, की आता मात्र तुम्ही आज आमच्या हातचं, आम्ही जे कमवून आणू त्यातलं तुम्ही जेवण करा, आमचे पाहुणे व्हा. आणि मग त्यांना जेवण घातलेलं. म्हणजे इतका बदल होऊ शकतो. त्या गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातली काय, समर्थांच्या जीवनातली काय, असे कित्येक प्रसंग आहेत. ज्ञानदेवांचेही तसेच आहे की शेवटी ते लोक खजील होतात. तसं आपण वागायला पाहिजे. आणि म्हणून मान अपमानयो स्तुल्यो मित्रारी पक्षयो. शंकराचार्य म्हणतात की जो मान आणि अपमान यामध्ये समान, म्हणजे निर्विकार राहतो, किंवा मित्र आणि शत्रुपक्ष यांना दोघांना समान मानतो आणि आपल्याच बाबत उदासीनपणे विचार करणारा असतो, उदासीन वगैरे, किंवा दुसऱ्याच्या दृष्टीनं तो मित्र म्हणजे शत्रुपक्षाचाही होतो. तो तिकडेही जाऊन प्रेमाने गप्पा मारतो, इकडेही प्रेमाने गप्पा मारतो. आणि सगळ्या कार्याच्या आरंभाचा जो त्याग करतो, अशा आरंभाचा त्याग करणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याला सर्वारंभ परित्यागी म्हटलं. योमद्भक्त समे प्रिय हा म्हणलेले की नाही, सर्वारंभ परित्यागी, तेच सांगतात. आणि शरीर धारणेसाठी आवश्यक तेवढं कर्म करायचं, इतर कर्मांचा त्याग करायचा. आणि उदासीनवत, म्हणजे 14:23 पासून या 14:25 पर्यंत जे सगळे भाव सांगितलेले आहेत त्याप्रमाणे जो वागतो, आणि मुमुक्षू संन्यासी यांच्यासाठी अनुष्ठान करण्यास योग्य असं गुणातीत तत्वाच्या प्राप्तीचं साधन आहे. आणि तो ज्यावेळी स्थिर होतो तेव्हा तो गुणातीत होतो, किंवा तोच संन्यासी होय, असं भगवंत म्हणतात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण.